छान पद्धतीने मित्रांनो आज संत्र्याच्या झाडाची कटिंग झालेली आहे। तिथेच संत्र्याच्या फांद्या पडलेल्या आहेत, त्या काही मी उचलत नाही आहे, लेबर प्रॉब्लेम आहे आणि तण पण खूप वाढलं होतं। तर आता त्या तणावरती आणि त्या फांद्यांवरती आमच्या न्यू हॉलंडच्या ट्रॅक्टरवर माशो कंपनीचा मल्चर डायरेक्ट फिरवत आहे। म्हणजे त्याच तणाचं तिथे सेंद्रिय खत तयार होईल। 15 डिसेंबरपर्यंत या झाडांना आम्ही पाणी देणार आहोत। 15 डिसेंबरला हे झाडं ताणावर सोडू आणि साधारणतः 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान पाणी देऊन याला आंबिया बहार फोडू। आपण बघू शकता पूर्ण क्लीन तण होत आहे। खरं तर तण एवढं वाढू द्यायला नको, पण काय झालं की माझ्याकडे जे मल्चर आहे त्याच्या ब्लेड्स अवेलेबल होत नव्हत्या माशो कंपनीकडनं। तर अशा पद्धतीने पूर्ण आता हा प्लॉट मोकळा केला जाईल आणि पुढच्या वर्षी तुम्हाला लागणारे संत्रे ह्याच प्लॉटमधनं येतील। मित्रांनो, संत्र्याच्या पिकासाठी खूप मेहनत घ्यावी लागते। तर तुमचा संत्रा कुठून येतो हे तुम्ही इथनं बघू शकता। बघा, तो ट्रॅक्टर चाललेला आहे, तो मल्चिंग करत जातो आहे। आता इथे उद्या आम्ही मोरचूद आणि चुन्याचा बोर्डो मिश्रणचा 1% हिशोबाने फवारा घेऊ, म्हणजे त्याच्यामुळे याच्यावरती बुरशी लागणार नाही। त्या फांद्या ज्या कापल्या आहेत त्याच्या पृष्ठभागावर बुरशी लागणार नाही। 3 दिवसांनी ट्रायकोडर्माचाही फवारा घेऊ आणि तणावर सोडण्यापूर्वी याला साधारण 4 पाण्यांचं नियोजन केलेलं आहे। त्या 4ही पाण्यांमध्ये मिळून हा 2 एकरचा प्लॉट आहे। या 2 एकरामध्ये कमीत कमी 10,000 लिटर गोकृपा अमृतम आणि 1000 लिटर जीवामृत सोडण्याचा माझा मानस आहे। बघूया आता लेबर कशी साथ देते ते। पूर्ण काम लेबरच्या भरोश्यावर असतं। आपण बघू शकता तिकडे आता शेवटच्या ओळीमध्ये ते दिसतंय, ते मशीन झाडाचं प्रूनिंग करत आहे। शेवटची लाईन उरली आहे आणि इकडे आपला ट्रॅक्टर मल्चिंग करत आहे। आम्ही बोर जंगलला बिलकुल लागून आहोत। आपल्याला दाखवतो बोर जंगलची फॉरेस्टची चौकी। हे बघा, ही फॉरेस्टची चौकी आहे। बोर जंगलचा अमरावती रोड साईडचं हे पहिलं गेट आहे। याच्यासमोर रिझर्व फॉरेस्ट चालू होऊन जातं। त्याच्यासमोर जाण्यास कॉमन पीपलला मज्जाव आहे। अशी ही आमची संत्र्याची बाग। यावर्षी आपण इथे आता आपल्याला जे थोडा समोरचा भाग रिकामा दिसतो तिथे मोसंबी लावलेली आहे। लहान झाडं आहेत ती, आता जस्ट 4 महिन्यांची झाडं आहे। 4 वर्षांनी आपल्याला ती मोसंबी चाखायला मिळेल। त्या प्रूनिंगच्या ट्रॅक्टरचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपला मल्चर मारत येत असलेला ट्रॅक्टर आपण बघूया कुठे पोहोचला। मित्रांनो, शेती म्हटली की रोज काम असतं। असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी काम नाही। उलट ज्या दिवशी धो पाऊस येतो त्या दिवशी आणखीन काम असतं। म्हणजे असं नाही की पाऊस झाला मोठा आणि शाळेला लागली सुट्टी, असं होत नाही। प्रूनिंग मशीनचं काम आटोपलं आहे। आता ती काटोलला परत जाईल आणि इकडे मल्चर आपलं काम करेल। उद्या याच्यावरती ट्रॅक्टरनीच फवारा घेऊ, कारण की झाडांची हाईट थोडी जास्त आहे। पुढची झाडं आम्ही जे 300 झाडं लावली आहेत तर तिथे थोडं समोर तुम्हाला हिरवा एक पट्टा दिसतो, तिथे 300 झाडं लावलेली आहेत। ती झाडं मात्र मी 8 फुटाच्या वरती वाढू देणार नाही आहे। ही जुनी बाग आहे माझी, साधारणतः 12 ते 14 वर्ष झालेली आहेत या बागेला। तर हा बगीचा आपण सध्या आपल्याकडे हार्वेस्टिंगला असतो। आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। लवकरच मी माझ्या गोशाळेतले सुद्धा रोजचा एक व्हिडिओ मी टाकणार आहे। सध्या थोडं इकडे शेताच्या साईडला काम जास्त असल्यामुळे गोशाळेत माझं कमी वावर असतो। जातो रोज, परंतु
तर ते व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही कारण इकडे कामं जास्त आहेत. आपला ट्रॅक्टर आलेला आहे, आपण बघूया काय करतोय हा. दिवे बंधू डेअरी फार्म हे पूर्णपणे नैसर्गिकरित्या प्राकृतिकरित्या शेती करतं. तुम्ही याच्यातनं आमचा नेपियर चारा देखील बघू शकता. हा बघा आता कसा पूर्ण साफ करत चालला आहे. साधारणतः मला याचे 2 राऊंड करावे लागतील, म्हणजे त्याला आमच्या विदर्भाच्या भाषेत 61 धुणं म्हणतात. समोरची पूर्ण हिरवळ कशी साफ होत जाईल. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या दिवे बंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा. हीच आपल्याला विनंती. धन्यवाद.